आपण ग्रीन भाजी बघणार आहोत आज. ओल्या मसाल्यातली मिरची, कोथिंबीर, आलं, लसूण अशी हिरवी भाजी. एक भाजी वेगवेगळ्या पद्धतीने. आता ही सगळी मिक्स भाजी बनवायची आहे. मी मागे ग्रीन मसाल्यातला वाटाणा फ्लावर दाखवलं होतं. आता वाटाणा फ्लावर, गाजर, फरसबी जे काय हवं आहे ते घ्यायचं आणि छान ग्रीन भाजी बनवायची. चला, प्रवास जीवनाचा मस्तीत जगण्याचा. जगताय ना, असंच काही काही वेगळं वेगळं खाऊन, चांगलं चांगलं फिरून, चांगलं चांगलं बोलून असं आपण हा प्रवास करायचा आहे. तुम्हाला माझ्या भाज्या कशा वाटतात, काय काही कमेंट नाही, हरकत नाही. जेव्हा आवडतील, जेव्हा कराल तेव्हा नक्की कमेंट कराल. आणि तुम्ही भाजी जेव्हा माझी दाखवलेली कुठलीही असू दे, कुठलाही मी दाखवलेला पदार्थ जर तुम्हाला आवडला आणि तुम्ही तो बनवलात ना, तर तुम्ही नक्की कमेंट करणार याची मला गॅरंटी आहे. चालेल, चला आता आपण सगळं साहित्य बघूया, भाजी कशी बनवतात ती बघूया. हे बघा, ग्रीन भाजी म्हटल्यावरती पहिल्यांदा कोथिंबीर आणि मिरची येते. कोथिंबीर घ्या, मिरची घ्या. मिरची तुम्हाला तिखट कशी हवी तशी घ्या. आता हा फ्लावर घेतला आहे, गाजर घेतला आहे, बटाटा घेतला आहे, हे काजू आहेत. हे तुम्हाला मी काजूगर दाखवते. आपले गावचे कोकणातले काजूगर आहेत. थोडेसे पाण्यात घातले, आता ते असे हळूहळू साली निघून जातील. आणि हा आहे वाटाणा. वाटाणा म्हणजे आपण आणून शेंगा सोलून फ्रीजरमध्ये ठेवलेला वाटाणा आहे. ते कांदा आहे आणि हा टोमॅटो आहे. मिरची, कोथिंबीर, आलं लसूण बारीक केलेला आहे. नसेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये घ्यायचं आहे आलं लसूण. असा आपला सगळा मसाला. यात थोडं खोबरं येईल. खोबरं थोडंसं घेते मी, ते ऑप्शनला आहे. नाही खोबरं घेतलात तर 2-4 काजू घ्या. दोन्ही नाही घेतले तरी चालतील, पण मी म्हणेन थोडंसं घ्या, त्याने थोडासा भाजीला थिकनेसपणा येतो. तर थोडं काही घ्या, काजू घ्या किंवा खोबरं घ्या. आणि थोडा खडा मसाला घेतला आहे मी, दाखवते मी तुम्हाला. थोडा खडा मसाला घेतला आहे. तुम्हाला नाही जमला तर तुम्ही गरम मसाला तुमचा केलेला असेल घरात तो वापरा, अतिउत्तम. किंवा तुम्ही विकत काय आणता तर ते वापरा. हा बघा, हा मी खडा मसाला घेतला आहे. धणा, जिरा, काळी मिरी, थोडीशी दालचीन, चक्रफूल असं सगळं घेतलं आहे. थोडंसं घेतलं आहे, ते बारीक करायचं. आणि त्याच्याबरोबर खोबरं घेतलं आहे. थोडंसं खोबरं पण अगदी थोडंसं घेतलं आहे. आणि हे आता आपण बारीक करायचं आहे. आधी हे बारीक करायचं आहे, कारण कांदा आणि टोमॅटो पटकन बारीक होतो. त्यामुळे आधी हे बारीक करून घ्यायचं आहे. चला, आता आपण गॅस लावूया. गॅस झाला, आपलं हे तापलं की तेल घालूया. आपल्या भाज्या घेतलेल्या आहेत. बटाटा याच्यात एक्स्ट्रा कापला, बाकी सगळं तुम्हाला दाखवलं. गाजर कापून घेतला, आपले काजू सोलून घेतले आणि आपला मसाला तयार आहे. आपली कढई तापलेली आहे. तेल घेऊया आपण. आता हे मला उलटा हात पडतोय. तेल घेतलं बऱ्यापैकी. आलं लसूण, गरम मसाला थोडासा, तिखट मसाला आणि थोडीशी हळद. कारण हे मसाले टाकून ना त्याचा हिरवेपणा कमी होतो, म्हणून हळद पण कमी घेतली आहे, थोडीशी घेतली. आता कढीपत्ता घालूया आणि हे सगळं घालायचंय. आपल्याला गॅस कमी करायचं. आपलं तेल तापलेलं आहे, त्यामुळे आपले मसाले जळतील. तर आपण आधी हा मसाला घालूया. मसाला कच्चा असल्यावर तुम्हाला माहिती आपल्याला फ्राय करायचे असते जास्त, आणि मग हे टाकायचे सगळं. बघा, आपला मसाले तयार होतात. ते झाले की बाकीचा आपला मसाला घालून घ्यायचा. आपला हा मसाला छान परततोय. सगळ्या भाज्या आपल्याला मसाल्याबरोबर परतायचे. बटाटा घातला. सगळ्याच्या क्वांटिटी तुम्हाला किती हव्यात, कमी जास्त, छोटं कापायचंय छोटं कापा, मोठं कापायचंय मोठं कापा.
अगदीच मोठे मोठे पण असं सगळे आपले भाज्या घातल्या सुंदर आणि अशा आता परतायच्या मस्त. हे बघा आपल्या भाज्या मसाला छान तेलावरती परतत आहेत. आपला मसाला कच्चा आहे त्यामुळे तो छान परतला गेला पाहिजे. अगदी तेल सुटेपर्यंत भाज्या आणि मसाला परतून घेऊया. थोडासा वेळ जाईल कच्चा असल्यामुळे. आणि आता थोडंसं आपण त्याच्यामध्ये मीठ घालूया. मीठ घातलं तर आणखीन परतायला लवकर मदत होईल. पुन्हा छान हलवून घेऊया आपण मस्त. जितकं छान परताल ना तेवढी भाजीला चव छान येईल. काही काय ते हलवत बसायचं, टाकला मसाला, ढवळला, ओतलं पाणी, असं नाही. थोडं आपला मसाला जितका छान परतेल ना तेवढी चव जास्त येईल. भाजी आणि मसाला परतूनच होते. थोडं थोडं तेल पण सुटायला लागले. आता हा टोमॅटो आहे. टोमॅटो म्हणाल तुम्ही वाटायला घेतला तर मी ना थोडासाच टोमॅटो बारीक केला आणि थोडासा वरून टाकायला ठेवला. त्याचं कारण काय माहिती आहे, टोमॅटो बारीक करायला घेतला की ग्रेव्हीचा आपल्या कलर बदलतो, म्हणजे मसाल्याचा कलर बदलतो, तो थोडा रेडकडे जातो. म्हणून थोडासाच टोमॅटो त्याच्यात बारीक केला, बाकीचा वरून टाकला. आपल्याला थोडा हिरवेपणा राहिला पाहिजे, तेव्हा ग्रीन भाजी होईल ना आपली. म्हणून आता तो टोमॅटो थोडा राहिला, तो अर्धा टाकला समजा आणि अर्धा वरून घातला. आता छान परतून होतोय आपला मसाला आणि झालाय छान, तेलही सुटतंय. अगदी छान मस्त बघा परतून झालंय, दिसतंय का? मस्त छान परतून झाली आपली भाजी. आता आपण याच्यात थोडंसं ते मसाल्याचं पाणी वगैरे होतं ते घालूया. आता थंड पाणी घालते, गरम पाणी नाही तर थंड घालते. तर थंड घालताना आपण काय करायचं, गॅस थोडा वाढवायचा आणि मग ते पाणी घालायचं. म्हणजे कसं पटकन, आणि थोडं थोडं पाणी घालायचं, त्यामुळे पाणी थोडं गरम होत पटकन गरम होईल. या भाजीत आपण एक किचन किंग मसाला घालायचा आहे. मी एव्हरेस्टचा किचन किंग मसाला आणला आहे. तुम्ही कुठल्या कंपनीचा वापरता त्या कंपनीचा वापरा, असं काही नाही आहे. तो थोडासा घालायचा, 1 चमचा घालायचा, छोटा चमचा. आणि पुन्हा आपण आपली भाजी परतून घ्यायची. भाजी आपली पूर्णपणे परतलेली आहे. मसाला भाजी सगळी छान परतले. आता पाणी घालायचं आहे. पाणी थंड आहे त्यामुळे ते थोडं थोडं घालून मेंटेन करायचं आहे. थोडं थोडं घालायचं म्हणजे ते गरम होतं, व्यवस्थित होतं. पटकन थंड पाणी असं पटकन उठू नका. असं थोडं थोडं घालून, म्हणजे तुम्हाला मी हे सांगते की थंड असलं तर अशा पद्धतीने होता, गरम असेल तर प्रश्नच नाही. असं पाणी घालून आपल्याला ही भाजी पातळ ठेवायची आहे. आणि ही भाजी पातळच छान लागते, जास्त पातळ नाही, हलकीशी. आता यात अजून आपल्याला अर्धा कप 1 कप पाणी जाणार आहे. या भाजीबरोबर छान चपाती इतकी मस्त लागते. चपाती, फुलके, पराठा काही करा, मस्त लागतो. 1 कप अजून पाणी घातलं आणि आपलं ग्रीन भाजी आपल्या साध्या भाजीपेक्षा छान लागते. करून बघा तुम्ही. अगदी काहीच नाही, सगळं पटापट टोमॅटो, कांदा, मिरची, कोथिंबीर, आलं, लसूण घेतलं, मिक्सीला बारीक केलं. गरम मसाला आपल्याकडे असेल तर तसा खडा मसाला बारीक करायचीही गरज नाही आहे. तो 1 चमचा टाकला की तेही काम झालं आपलं. थोडंसं खोबरं घ्यायचं, थोडंसं नसेल खोबरं तर काजू घ्या 2-3 घ्यायचे, नसेल काजू तर खोबरं घ्यायचं 2-3. असं करून पटकन आपलं होऊन जातं. आता छान झाकण ठेवूया आपण आणि छान दणकन उकळी येऊन जाऊ द्या. आता आपण थोडं झाकण काढूया.
बघा कशी दणकून उकळी आलेली आहे. दिसते का आपलं? आपली भाजी शिजते आहे. थोडासा बटाटा दाबून बघा, बटाटा शिजला की सगळ्या भाज्या शिजतात. थोडंसं आपण दाबून बघूया. बघितला का? थोडासा अजून आपला शिजायला हवाय. परत झाकण टाकूया. थोडा वेळ भाज्या शिजू द्या. तर भाजी उघडली, झाली आपली भाजी तयार. मस्त आपली भाजी तयार झाली आहे. बटाटा वगैरे, फ्लावर वगैरे सगळं असं चमच्याने थोडं दाबायचं. नरम झालं कळलं असं. हे बघा, हा फ्लावर घेतला, हा थोडा चमच्याने दाबायचा. फार नरम झालाय. आपली भाजी शिजली आहे, तयार आहे. हे बघा, मस्त खमंग आपली भाजी खूप छान झाली आहे. वास छान येतोय. मी घालते तेल, त्याच्यापेक्षा 1 चमचा तेल वाढवलं तुम्ही, छोटा चमचा टेबलस्पून वाढवलं तर छान मस्त वरती तरीसुद्धा येईल. मी थोडं तेल कमी असतं. तुम्हीही तुमची तब्येतीप्रमाणे तेल घाला. कमी घातलं तरी काही चव बदलणार. हा आपली भाजी बघा किती छान झाली. छान गरम गरम चपाती किंवा फुलके घ्या आणि खायला घ्या. खरंच सांगते, इतकी मस्त होते. तुम्हाला सांगते, करून बघा, खाऊन बघा. नमस्कार. आपली भाजी कशी वाटली करून बघा, केल्याशिवाय समजणार नाही. नमस्कार. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि करून बघा.